कर्जत तालुक्यातील विविध भागातील ज्येष्ठ महिलांनी एकत्र येत स्वामिनी ज्येष्ठ महिला संघ ही एक संघटना सुरू केली। या संघटनेला आता 25 वर्ष पूर्ण होत असून त्यात 95 महिला सदस्य सक्रिय आहेत। या महिलांचा उद्देश एकत्र येणे, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवणे तसेच एकमेकींना मदत करणे हा आहे। शिल्पा गुजराती ह्या या संघटनेच्या अध्यक्ष असून प्रणाली जोशी सचिव तर सरला पाटील या संघटनेचा खजिनदार म्हणून काम पाहत आहेत। या संघटनेमार्फत दरवर्षी श्रावण महिना, दिवाळी आणि इतर अनेक सण उत्सवाच्या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। यामध्ये महिलांसाठी मनोरंजन, आरोग्य, उद्योजकता आणि ज्ञानवृद्धी यांसारख्या विषयांवर उपक्रम राबवले जातात। विशेष म्हणजे प्रत्येक कार्यक्रमात यशस्वी महिला उद्योजकांना आमंत्रित करून उपस्थित महिलांना त्यांच्या अनुभवातून शिकण्याची संधी दिली जाते। याच उपक्रमाअंतर्गत शनिवारी दहिवली येथील विठ्ठल मंदिरात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यामध्ये ॲग्मे फॅशन त्या व्यवसायाच्या संस्थापिका आणि प्रमुख अश्विनी राहुल दाभणे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। फॅशन क्षेत्रात मोठी उभारी घेतलेल्या अश्विनी दाभणे यांची यशोगाथा ऐकण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। मोठा परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर आपला व्यवसाय उभा करणाऱ्या अश्विनी दाभणे यांनी यावेळी उपस्थित महिलांना प्रेरणादायी आणि मोलाचे मार्गदर्शन केले। त्यांनी आपल्या अनुभवातून महिलांना प्रेरणा देत सांगितलं की आजच्या काळात महिला कोणत्याही गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात। फक्त आत्मविश्वास, मेहनत आणि योग्य दिशा हवी। त्यांच्या या मार्गदर्शनाने उपस्थित महिलांमध्ये उत्साह निर्माण झालाय। खरं बघितलं ना तर आज मला इथे येऊन ह्यापेक्षाही आणखीन पुढे जाऊन काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली आहे। खरंच ह्या महिलांचं एनर्जी लेवल बघितल्यानंतर मला असं वाटतं की मी पण खरीच एवढे वर्ष जगेन ना, कारण की आत्ताच्या धावपळीच्या जगामध्ये खरंच फार कमी वेळ मिळतो ह्या लोकांसोबत घालवण्यासाठी। पण आज मला इथे एवढे सगळ्या जणी लाभलेल्या आहेत, खरंच खूप आनंद वाटतो इथे येऊन। सर, मी मार्गदर्शन करण्यापेक्षा मलाच त्यांच्याकडनं खूप घेण्यासारखं मिळालंय, कारण की आज ह्यांच्या समोर मी आणि माझे अनुभव खूप लहान आहेत। दरम्यान या संघटनेमुळे महिलांना एक सामाजिक मंच मिळाला असून यातून त्यांना एकमेकांशी संवाद साधता येतो, अनुभव शेअर करता येतात आणि नवीन काही शिकण्याची संधी मिळत असून 25 वर्षापासून चालू असलेली ही संस्था आजही तितक्याच जोमाने कार्यरत असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा शिल्पा गुजराती यांनी यावेळी सांगितलं। आमच्या या संघटनेला 25 वर्ष झाली आहेत पूर्ण। पेठेबाईंनी ही संघटना सुरू केली होती। आज त्यांच्या ह्या सगळ्या जणी मैत्रिणी ज्येष्ठ आहेत, त्यांच्यापासून आत्तापर्यंत हा परिवार चालत आलेला आहे। यामध्ये अनेक महिलांनी खूप चांगलं काम केलेलं आहे। अनेक ठिकाणी जिथे कोरोना काळामध्ये घ्या किंवा त्यानंतरच्या काळामध्ये घ्या, आत्ताही जिथे अडचणी असतील किंवा जिथे कोणी जाऊ शकत नसेल तिथे ह्या महिला जातात। गरीब मुलांना काय देणं आहे किंवा अशिक्षित स्त्रिया आहे त्यांना शिक्षणाचं साहित्य पुरवणं आहे, अशा वेगवेगळ्या कार्यरत आहे ही संस्था। इतर महिलांना हा संदेश देऊ की घर, चूल आणि मूल हे नेहमीच असतं, पण आपल्या स्वप्नांकडे आपण गेलं पाहिजे। त्यातून वेळ काढून आपल्या बरोबरीच्या महिलांमध्ये, आपल्या वयापेक्षा मोठ्या महिलांकडनं आपण मार्गदर्शन घेऊन आनंदी कसं राहायचं आणि तो क्षण कसा अनुभवायचा आणि कसा जगायचं हे सांगू महिलांना आम्ही।